नमस्कार मंडळी, मी कोल्हापूरचा अनिकेत मोहिते एक नवीन यूट्यूब चॅनलला सुरुवात करत आहे. तर सध्या मी आज रतनगड नाईट ट्रेक लावलो होतो, पण खूप वेळ झाला आहे. संध्याकाळचे 12 वाजलेले आहे. त्यामुळे आम्हाला आत्ता वरती अलाउड नाही. कारण त्यामुळे आता आम्ही मागे मंदिर आहे गावामध्ये, रतनवाडीमध्ये अमृतेश्वरांचं महादेवाचे मंदिर, तिथे आम्ही आता स्टे करत आहे. सकाळी बघू किती वाजता उठतो आणि किती वाजता ट्रेकला लवकरच चालू करेल. आता इथं आम्ही टेंट लावलेला आहे, सोबतच आमचा दोस्त इथं आहे. लवकरात लवकर मॉर्निंगला उठून टेंटमध्ये आम्ही झोपलोय आणि 1 वाजलेलं आहे आणि कुत्रे एकदम बाहेर भोगत आहे. आतमध्ये आमची फाटून झालेली आहे. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता आम्ही मंदिरातून बाहेर पडत आहे. आता इथंच समोरच हॉटेल आहे, तिथं आम्ही आता नाश्ता करेल आणि मग ट्रेकला स्टार्ट करेल. तर रतनगडसाठी आता आपण ट्रेक स्टार्ट करत आहे. तर तिथं काहीच असा बोर्ड असा लावलेला नाही की रतनगडला जायला इकडून जायला लागतं. तर इथं समोरच ना हॉटेल ऋतुजा म्हणून आहे. त्या ऋतुजा हॉटेल समोरून हा कच्चा रोड असा आलेला आहे. तर हा रोड असा तो ब्रिज पाण्याचा हे ओढून आपण पुढे जायचं आहे. तर मी तुम्हाला सांगेन. तर आता ट्रेक तर स्टार्ट झाला आहे, पण गंमत अशी आम्हा दोघांना इकडचा रस्ता माहीत नाही. कारण माझ्यासोबतचा तर फर्स्ट टाईम आला आहे आणि मी हा इकडून फर्स्ट टाईम करतो आहे. आता बघू कसं होतं. माझ्या मागे तुम्हाला रतनगड दिसत असेल. तिथे जर आपण सकाळीच वरती असतो ना मॉर्निंगला, तर हा खूप भारी व्ह्यू होता. तो आपल्याला दिसला असता, तो आता आपल्याला खालून दिसतोय. तर माझ्या मागे हे तुम्हाला घर दिसत आहे, इथले लास्ट घर आहे. त्या घरापासून एक रस्ता इकडे जातो आणि एक रस्ता इकडे जातो. तर रस्ता चुकण्याचा चान्सेस आहे कारण की इथं बोर्ड नाही. तर हा रस्ता जातो, बघून घ्या. रात्रभर सोया का मी. ये देखो हमारा दोस्त. थक चुका अभी से, अभी तो शुरुआत किया है. इधर गाँव वाले इधर भी रहते हैं कैसे इतनी दूर कुत्ते से संभाला. भाई साहब क्या व्यू है यार, काश हम ऊपर रहते भाई. इतना अप्रैल मंथ में भी ऐसा व्यू देखने वालों का नसीब भी अच्छा है यार. अबे यस ब्रो, इसलिए हम नाइट ट्रैक नहीं किया. नाइट ट्रैक कर देते ना, हो जाता यार. ओ मजा आ रहा है क्या? आ रहा है ना. बाघ आया तो बैग में घुसेगा क्या तू? और मेरा क्या होगा फिर? आता आपण कुठं चालली काय माहिती. आपण फक्त या रिबेनच्या भरोश्यावर चाललो. वेलकम टू रतनगड. आज संडे आहे. आम्ही सॅटर्डेला नाईटला इथं आलो होतो. 11-11:30 वाजता पोचलेलो, कारण आम्हाला वरती जाता आलं नाही कारण की थोडी प्राण्यांची भीती असल्यामुळे. आता आम्ही सकाळी ट्रेक स्टार्ट करतोय. आता या ट्रेकमध्ये खूप पक्ष्यांचा आवाज वगैरे आम्हाला येत आहेत आणि पूर्ण ट्रेकमध्ये आम्ही दोघंच आहे. आम्हाला रोड माहीत नाही, काही नाही. आम्ही चाललो आहे फक्त रिबिनच्या सहारे. त्यात पण एवढी मजा यायला लागली ना. कोणी पूर्ण रतनगड रिकाम आहे, फक्त मी आणि माझा मित्र आणि सह्याद्री. चला तुम्हाला दावतो नवीन काय तर.
आतापर्यंत एकदम सिंपल रोड होता. आता बघू शकता, आता रतनगडच्या एक्झॅक्टली खाली आलेलो आहे. आता हा ट्रेक चालू होणार आहे डायरेक्ट वरती. बघू आता 1 तास झाला इथपर्यंत दिसतो. अजून किती वेळ लागते बघू. पण मजा तर खूप येते. उन्हाच्या आधी फक्त रतनगडावर पोहोचायचं. आता आपण त्या रस्त्याने खाली आलो. पाण्याचा रस्ता दिसतो आणि इथं आम्हाला झाडा ग्रीन मार्किंग दिसते. मार्किंग इथं पण आहे, बघू शकता. म्हणजे आपण सध्या तरी बरोबर आहे. आता जंगल ह्या डोस चालले आणि मेन म्हणजे कोणीच नाही सोबत, दोघंच आहे आम्ही. त्यामुळे नेटवर्क नाही काय नाही, जो वर गडावर जात नाही तो वर. चलो मित्रांनो, खूप जंगलामध्ये आलो आणि खूप आवाज येत आहेत भयानक. भरपूर आवाज असे येत आहेत. लवकर लवकर हा पॅक पूर्ण करू, लवकरात लवकर वरती जाऊ. चल कमा. कैसा लग रहा है भाई? बहुत अच्छा। बहुत अच्छा. और थकान और मजा आ रहा है? मजा आ रहा है, बस खाने के लिए कुछ नहीं है। ऊपर जाके खाएंगे. चल ये थोड़ा पास हम लाए खाना, ऊपर जाके खाएंगे. क्या हो गया भाई? थक गए? चल आधा रास्ते भी नहीं पहुंचे हम. देख बाहर इतनी गर्मी है, फिर भी अंदर ठंडी है ना. ऊन खूप लागते आणि 3 जंगल पार केलं. आता हा 4था जंगल चालू होणार आहे. 1 तास झालं कंटिन्यू चालतोय. अजून किती बाकी आहे काय समजेना. बघू, थोडं तरी राहिले अजून. 70% कंप्लीट झालं. काय होतंय कळू. कंटिन्यू वरते कंटिन्यू. आता पण ना इथून आलो. हा पूर्ण जंगल ट्रेक होता. ते बॅक साईडला पाण्याचं तळ दिसेल. आम्ही तिथून आलो. आता तिथून असंच वरती जाऊ. त्या जंगलातून दुसरा टप्पा कुठे असेल माहीत नाही. गडावरती कोणीच नाही. एप्रिल महिना चालू आहे त्यामुळे कसं होतं. एकदम स्ट्रेट खडा आहे. इथंपर्यंत येण्यासाठी आपल्याला 1 तास लागले. इथून मे बी अर्धा तास लागला हवा, पण तास लागेल आम्हाला. कारण की आम्ही कंटिन्यू चालतोय. कुठं स्टॉप घेतलाच नाही आम्ही, कंटिन्यू चालतोय. बघू काय होतं आता. सर आता फायनली ती सीडी आलेली आहे, शेवटचा टप्पा. आता ऊन तर खूप लागत आहे आणि मागं तुम्ही व्ह्यू पाहिला तर खूप भारी एकदम ओपन व्ह्यू दिसतोय. ऊन तर खूप आहे, खूप भिजलोय आम्ही. आम्हाला आता वर जाऊन थोडंसं सावलीमध्ये जाऊन शांतमध्ये आराम करेन. तर आता फायनली आपण जेना चढून वरती आलो आहे. भाई खतरनाक व्ह्यू, पैसा फुल वसूल व्ह्यू, ते पण उन्हाळ्यामध्ये यार. कैसा लग रहा है? बहुत अच्छा। गर्मी लग रही है? गर्मी नहीं, पसीना। पसीना है, गर्मी नहीं लग रही. गर्मी नहीं, पसीना हो रहा है। पीछे देख कैसा व्यू दिख रहा है. मस्त है ना. खतरनाक बहुत खतरनाक. चल अभी ऊपर जाते. ओ भाई साहब, ते पण 9 वाजता आत्ता. आता आपण समोर जो पॉइंट दिसतो ना तिकडे चाललोय. तिथं खूप मस्त वातावरण झाले. त्यांना व्ह्यूच आहे रे भाई साहब. काय भारी व्ह्यू दिसायला लागला यार. तुम्हाला दिसतो का नाही माहित नाही मला, पण पैसा वसूल यार. 1 नंबर. कसं वाटतंय भावा? कसं आहे?
तू पिच्या ना, तू गिरा तो. आम्ही तिकडे त्या लास्टला पॉइंटला चाललोय. आता आम्ही इकडं आलो आणि माग व्ह्यू काय आला बघा. हमारे साथ ऐसा क्यों होता है भाई? ऐसा लग रहा है जैसे बारिश आएगी. जैसे हम इधर आए पीछे एकदम मस्त व्यू आ गया. इसको मैं बोला था उधर रुकते हैं, लेकिन अपना नसीब ही खराब आहे. चलो, मला वरती दिसतं का ते आहे नैसर्गिकरित्या झालेलं नेड. तर आपण तिथं जायचं नेड्यामध्ये, तिथंच आपण बसणार आहे आणि तिथून व्ह्यू बघणार आहे. व्ह्यू तर आता खूप मस्त आहे. वाटलं नव्हतं एप्रिल महिन्यामध्ये असा व्ह्यू बघायचा सापडेल. भाई पैसा वसूल. कसं वाटतं? एकदम अच्छा वाटतं. अच्छा वाटतं. हा आम्ही आता नेड्यामध्ये खाल्लं. आता थंड हवा येत आहे ना, खूप जोरामध्ये हवा येत आहे. म्हणजे एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. आणि ते पण आता एप्रिल महिन्यामध्ये असलं वातावरणात मस्त विचार पण केला नव्हता. मस्त एकदम गार वाटत आहे. आणि आता नेड्यामध्ये बसून आता आपण खाली तिथे पाण्याची टाकी आहे, ते बघू खाली उतरायला सुरुवात. आता आपण नेड्यातून इथं पाण्याचा टाका आहे समोर, तिथे काय तिथं 2 ते करून खाली उतरायचं. बस रतनगड दिल खुश कर दे. आराम से उतर. आता आपण आलोय तिथं पाण्याचा टाका आहे आतमध्ये. तिथं पिण्यासाठी चांगलं पाणी आत आहे. तर ह्याच्यामध्ये दिसत असेल एकदम छोटंच आहे. तिथं ना पिण्यासाठी पाणी यायचे आतमध्ये टाका आहे. तर आपण तिथं जाऊ, बघू आतमध्ये जाऊन पाणी कसं आहे. खूप कमी छोटा रस्ता आहे, जाऊ ह्याच्या आतमध्ये जाऊ, बघू पाणी कसं आहे. टॉर्च लगा, इस तरफ पानी. टॉर्च लगा, मोबाइल ला इधर. ये क्या है फिर? भाई साहब मस्त पानी रे, नीचे का दिख रहा है. हेलो. एकदम थंड स्वच्छ पाणी. पम्या आडवायला. इथं पण पाण्याचे टाके भरपूर आहे. तिथं पण आहे, पण जिथं आम्ही गेलतो होतो तिथं खूप स्वच्छ पाणी, एकदम बिसलेसारखं. त्यामुळे पाणी कोणाला लागत असेल तर तिथं पिऊ शकतो. तिथं खराब पाणी. आता बऱ्यापैकी गड आपला पूर्ण चक्कर मारून झालं गडाला. आता जिथं सुरुवात केली तिथं चाललोय आपण, त्यानंतर डायरेक्ट एंड. आता मस्तपैकी गडला पूर्ण फेरी मारून झालेली आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला चालू करू. आता आपल्याला तिथंपर्यंत परत जायचं आहे. ब्रिज ते गाव आहे रतनगड. याला 2 तास लागले. झालं किती वेळ लागतो बघू. चला बाय.